बांधवांनो, आज आहे 18 जुलै 2025. तर पाहूया आजचा संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना. तर मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलकं ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. यामध्ये औरंगाबाद, बीड या जिल्ह्यांमध्ये आकाश ढगाळ राहील. काही ठिकाणी जोरदार पावसाची सरीची शक्यता आहे. तर बीड व परभणी जिल्ह्यांना येलो अलर्ट, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर सततचा पाऊस अपेक्षित असणार आहे. तर सोलापूरमध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी, ढगाळ वातावरण कायम राहणार आहे आजच्या दिवशी. तर अलर्ट आहे. कोल्हापूर घाट परिसरात वाहतुकीस अडथळा येऊ शकतो, त्यासाठी काळजी घ्यावी. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, जळगाव, धुळे येथे हलकं ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तर नाशिक जिल्हा यामध्ये द्राक्ष बागायतदारांनी फवारणी टाळावी. तर विदर्भामध्ये अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी बरसणार आहेत. तर चंद्रपूर, गडचिरोली यामध्ये विजेसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. गडचिरोली व चंद्रपूर यांना मुसळधार पाऊस आणि विजांचा धोका असणार आहे. तेथे रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण आणि मुंबईमध्ये मुंबई, रायगड, रत्नागिरी यामध्ये मुसळधार पाऊस सुरूच राहणार आहे. सिंधुदुर्गमध्ये समुद्रात वाऱ्याचा वेग वाढणार आहे. मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा हवामान खात्याचा इशारा आहे. तर पावसाचा जोर पाहता खते आणि फवारणी शेतकऱ्यांनी टाळावी. तर कोरडवाहू पिकामध्ये पाणी साठवण व्यवस्था तपासावी. ढगाळ हवामान असल्याने कीड व बुरशीचा धोका कृषी अधिकाऱ्यांनी सल्ला दिलेला आहे. तर असे असणार आहे आजचे हवामान.